गाईज सकाळचे 10 वाजलेत आणि मी दुसऱ्या गावी चाललोय पाहुणे म्हणून. आमच्या रिलेटिव्सच्या मुलीचं लग्न आहे, तर चला बाय बाय. ब्लॉग जर घेता आला तर घेईल नक्की. अरे काय कुठं व्हिडिओ का वरी धरा अशी तो पकडली म्हणून. अरे खाली हात घाल ना असं का क्रिश आहे का ते पकडायला? थांब थांब कुठे माशी? अरे इकडून सगळं काळं दिसायला. जिवंत होती का मेलेली आहे? माशा मेला तिथे तळ्यामध्ये. यायला आतमध्ये लय माशा असते. राहायला असतो इथे तर आपण रोज मासे पकडायला आलो असतो का नाही? कसं जेवायला वाढून झालेलं आहे. आता आमची बारी, आम्ही जेवायला बसतो. वाढून झालेलं आहे जेवण. A few moments later. नाईस. टाईल टोपीचा कार्यक्रम चाललाय. गाईस हे टाईल टोपी आहे, ते असे गेले पाहुणे म्हणून तर ते देतात सर्वांना. तर हां काय बोलव तुम्ही, 5:30 वाजलेत आणि एवढा खराब, म्हणजे आमची एवढी खराब लक आहे ना. माझी गाडी पंक्चर झाली. माझ्यासोबत होता म्हणजे माझा चुलत भाऊ, त्याला मी पाठवले पुढे गॅरेजवरती आणि मी चालत चाललो आहे. म्हणजे पुढे तिकडे थोडंसं दूर आहे, तिथे एक गॅरेज आहे, तिथे तो पंक्चर काढतोय आणि मी चालत जातोय. आजचा दिवस थोडा ठीक आणि थोडा खराब गेलेला आहे. घरी प्रज्ञाला बोललो होतो मी 2 वाजता येईल घरी, पण 5:30 वाजले. बोलतो 5:30 वाजले गाईस. खूप जास्त उशीर झाला. प्रज्ञा चिडेल तर तिला दाखवेल मी व्हिडिओ की बाई माझी गाडी पंक्चर झालेली म्हणून उशीर झाला बघ. मागे तसं वातावरण खूप छान आहे बघा. संध्याकाळची वेळ आहे आणि इकडे मागे हरभरा लावला आहे. हरभरा चणे म्हणतात. हरभरा हिंदीमध्ये चणे आणि मराठीत हरभरा. ओके. तर बघा सूर्य मावळतोय आणि आता मी चाललोय हळूहळू. चला थोड्या वेळाने भेटू. फोन पण स्विच ऑफ होणार आहे. 5% चार्जिंग राहिली आहे. बाय बाय. चालू आहे का? हाय मम्मा. लाडू हाय. हॅलो मम्मा. हॅलो. तर गाईज आता सकाळ झाली आहे. बॅटरीची चार्जिंग, माझ्या फोनची चार्जिंग उतरलेली. तर टायर मागचं गेलेलं आहे, एकदम सगळं पूर्ण खराब झालेलं आहे. बार पंक्चर होत होता. 2-3 वेळा पंक्चर झाला. आमची खूप परेशानी झाली. पाहुणे होऊन गेलेलो दुसऱ्या गावी. माझ्या इकडे म्हणजे चुलत भाऊ लागतो, त्याच्या बहिणीच्या मुलीचा साखरपुडा होता, त्यासाठी आम्ही गेलेलो दुसऱ्या गावी पाहुणे म्हणून.
तर तिकडे जेवण वगैरे सर्व आम्ही म्हणजे हेल्प केली त्यांची. नंतर आम्ही जेवले. सगळं कार्यक्रम झाल्यानंतर घरी येताना आमची एवढी सारी फजिती झाली आहे. सो आता जातो मी डायरेक्ट नवीन टायर टाकतो गाडीसाठी आणि भेटूयात थोड्याच वेळाने. चला बाय बाय. नवीन टायर टाकणं चालू आहे इकडे गाईस. फोटो शूट चाललंय याचं. हिने साडी खूप दिवस झाले घातली नव्हती, आता घातली बघा. रील्स काढणं चालू आहे बघा. प्रज्ञाचा लुक तुम्हाला दाखवतो आजचा. काळी बिंदी काळी करते बस. प्रज्ञा कशी दिसते, छान सुंदर अशी. तिला जास्त तिची तारीफ केली मी खूप सारी भरभरून. खाली झोपलं. भरपूर थंडी आहे. कारण मी आता बघतो आणि वाजलेत आता 11 वाजतात आणि आज खूप थंडी आहे ना. तर माझ्या लाडूला पूर्ण पॅक केलं बघा प्रज्ञाने. आज फुल सेफ्टी आहे पूर्ण बघा. सवय बघा. चंपक चाचा बघा. चंपक चाचा आमचा पूर्ण पॅक करून टाकलेला मस्त पैकी. खूप भारी दिसते गाईस. मुलं तर काही करत नाही. मी तर शर्ट पण नाही काढले, फक्त पॅन्ट ट्रॅक पॅन्ट घातली. शर्ट पण तसंच आहे. कारण फेस पण वॉश नाही केलं. मुलींना किती असतं फेस वॉश करणं, मेकअप करून पण झोपतात. चला गाईस, थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लव यू ऑल. कीप सपोर्टिंग. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्रामवरती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आणि याच्यानंतरचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग येणार आहे, नेक्स्ट ब्लॉग. सो कीप स्टे ट्यून. बाय बाय. केस कापूयात. क्या रे बाल कटा गया है क्या इतना जल्दी? हैं? मैं सोचा नोटिस ही नहीं कर रही. कर तो दिया, अलग दिखने लगा तो कर दिया. अच्छा लग रही. देख तो अच्छे से. नेल पॉलिश. छोटा बच्चा ही दिख रहा है. थोड़ा पतला और बहुत मोटा हो गया तू. चल दोनों साथ में एक्सरसाइज करते. मोठा हो गया. कुठून मोठा झालं गाईज मी. एक्सरसाइज करना चाहिए. पोरगी काय पण बोलते. जी बहुत मोटा हो गया है. पेट दिखा ना तेरा आगे का. ज्याला पोट नाही तो शेट नाही. बाळ झोपलाय माझं. उठलं का रे. झोपो 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 झोपो. सॉरी सॉरी सॉरी. थोड़ी बातचीत इंडस्ट्री के लोग से. Few moments later. गाईस, आज थोडे वेगळे केस कापलेत. म्हणजे असे कापले नाही मी मोस्ट ऑफ. हे वाले त्याने त्या कटिंगवाल्याने त्याच्या मनाने कापलेत. कसे वाटते ते कमेंट करून सांगा. मी चाललो आता अंकलसोबत थोडं बाहेर. ते सापाची हे बघा किती मोठे आहे साल. किती लंबे बघा. इथून ते इथपर्यंत किती मोठा असेल हा साप यार. सिरियसली कुठे असेल काय असेल कोणाला नुकसान नको व्हायला. फक्त बघून मी स्वतः शॉक झालो की किती मोठी साळ आहे ती सापाची. डेंजर आहे भरपूर. किती अजून किती तिकडं खाली दाबलं काय सांगता येत नाही. इकडे या साईडला सर्वात मोठा साप मी बघत असेल माझ्या आयुष्याचा. फक्त साळ आहे. सापाची साळ आहे. केचुली साप पण नाही आहे. अरे देवा. गाईस, संध्याकाळचा वेळ आहे. आम्ही बसलो बाहेर बघा. लाडूला घेऊन. तिची मम्मी काम करते घरचे. लाडू स्वेटरमध्ये खूप छान दिसते माहिती आहे मला. हाय हॅलो. काय बोलतो लाडू. लाडू काय बोलतो बघ. लाडू इकडे खेळतोय माझा. थोडंसं सर्दी झाली थोडीशी तिला. 8 वाजले. एकटी खेळते बिचारी. इकडे रेसिपी बनवण्यात चाललं एकदम भारी अशी स्वादिष्ट स्पेशल मटन करी.
स्पेशल मटन करी रेसिपी आहे गाईस. मटन शिजायला टाकलं आणि इकडे रेसिपी बनवणं चालू आहे. तुम्हाला ही रेसिपी पाहिजे असेल, खूप भारी है एकदम, तर कमेंट करा नक्की रेसिपी. ये देखो, ये सब व्हाइट व्हाइट क्या है वो आपको नहीं पता चलेगा क्या है. ये मैं ब्लॉग में बनाऊंगी तब देखना. लाडू, सॉरी लाडू, सॉरी. आले शॉलीले, शॉलीले, शॉली. बाय बाय गाइस. तिला झोप आली. एक मिनट देखना, इसको देख. झोप आली तिला आता. गुजरे नो देख. क्या करूं मैं देख के? लाल होगा तो मेरे को लगता है. लाल होगा तो बताओ. उद्या किचन त्या साईडला शिफ्ट करायचं आम्हाला. तर तिला पाच आणि झोपू घाल. यार गाईस, तुम्हाला लेडी लोकांना लय मजा येत असेल किचन मध्ये काय काय नवीन नवीन बनवायला. करने को होता ही नहीं है काम. ए थोड़ा थोड़ा लाल हो रहा है रे. क्या करूं? लाल हो रहा है थोड़ा थोड़ा. गैस स्लो कर दूं क्या? बाय बाय गाइस.